आयुष्याच्या प्रवासात यश आणि अपयशाच्या पायऱ्या अशाच सरसर पुढे जाताना आपल्याला अचानक वाटेत काही माणसं भेटतात आणि कधी आपली त्यांच्याशी मैत्री होऊन जाते, आपल्यालाच कळत नाही. अशीच प्रत्येकीला तिच्या आयुष्याच्या वळणावर एक सखी मिळून जाते आणि कधी या दोघी एकाच टप्प्यावर उभ्या राहून एकमेकींच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होऊन जातात, त्यांचं त्यांनाही कळत नाही. जेव्हा या सख्या घरातलं सगळा ताण, ऑफिस, मुलं यांचं टेन्शन मागे विसरून खळखळून असतात, तेव्हा हॅपी हार्मोन्स वगैरे माहीत नाही, पण त्यांचा तो प्रसन्न चेहराच सगळं काही सांगून जातो. असं म्हणतात, आयुष्यात जर चांगले मित्रमैत्रिणी नसतील तर पुस्तकांनाच आपले मित्र बनवा, कारण वाचलेली पुस्तकं आपल्या विचारांची प्रगल्भता तर वाढवतातच, पण आपलं मन वाचणारी एकतरी सखी प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. कारण जीवन जगण्यामध्ये कितीही रूल असू द्यात, पण संकटांवर मात करताना करशील ग तू सगळं, होईल सगळं ठीक म्हणणारी सखी हवीच. या एवढ्या मोठ्या जगात अनेक गोष्टी आपल्याला आवडतील, हव्या हव्याशा वाटतील, पण प्रत्येक